म्हणजे सगळे लाभ आहेत ते धर्मादायच्या नावाखाली घ्यायचे. हॉस्पिटलच्या नावासमोर धर्मादाय लिहायचं नाही. म्हणजे या सगळ्या प्रकाराला जेवढं रुग्णालय जबाबदार आहे, तेवढंच राज्य शासन, पुणे महापालिका असेल, समाज कल्याण विभाग असेल, कलेक्टर असेल, डिव्हिजनल कमिशनर असेल, हे सगळे जबाबदार आहेत. 2015 पासून त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही, त्याच्या संदर्भात वाद घातलाय. मला या प्रकरणामध्ये त्या महिलेची कवडीची चूक दिसत नाही. आता जे बाजू घेत आहेत ते त्याला काहीतरी थोडं जातीयवादी किंवा असं स्वरूप देऊ पाहतायत. ही समिती नावाचा आपला जो राज्य शासनामधले प्रकार आहे ना, तो मुळातच हम्म. घातकी आहे. तो वेळ काढूपणाचा आहे. तो विषय टाळण्याचा प्रकार आहे. त्यांनी आता जे काही ट्रस्टला दुसऱ्या जागा दिली असं म्हणतात, ते पूर्णपणे चुकीचं आहे. मंगेशकर हॉस्पिटलचं जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूणच धर्मादाय हॉस्पिटलची व्यवस्था आणि त्याच्याबद्दल सामान्यांना ज्या काही सुविधा पुरवणं आवश्यक असतं त्याच्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर आत्ताच नाही तर याच्या आधी सुद्धा मंगेशकर हॉस्पिटलकडून या सगळ्या नियमांचं पालन होतं का याच्याबद्दल सुद्धा काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. म्हणजे एकूणच हॉस्पिटलचे जे कर चुकवेगिरीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यावरती प्रामुख्यानं हेच आरोप होते की ते ज्या पद्धतीनं ज्या प्रमाणामध्ये गरिबांसाठी त्यांनी कोटा ठेवणं आवश्यक आहे तो ठेवला जात नाहीये. आणि चॅरिटी हॉस्पिटल म्हटल्यानंतर ज्या बेसिक गोष्टी तुम्ही पाळणं आवश्यक असतं त्या सुद्धा पाळल्या जात नाहीयेत. अर्थात हा प्रश्न केवळ मंगेशकर हॉस्पिटलचा पण नाहीये. राज्यामध्ये जवळपास 413च्या आसपास चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत आणि या सगळ्याच हॉस्पिटलमध्ये या सगळ्या नियमांचं पालन होतंय की नाही याचा सुद्धा एकदा आढावा या निमित्तानं घेणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न जो आहे तो तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी आहे. या मृत्यू प्रकरणातल्या दोषींना नेमकं काय नेमकी त्यांच्यावरती कारवाई होते हे आपल्याला बघावं लागेल. आतापर्यंत 3 अहवाल जे आहेत ते आलेले आहेत आणि तीनही अहवालांमध्ये हॉस्पिटल ची जी चूक आहे त्याच्यावरती बोट ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं कितीही लोक या सगळ्या प्रकरणामध्ये अ, पुन्हा एकदा पालकांच्या वरती प्रश्न उपस्थित करत असले की त्यांना या सगळ्या मेडिकल हिस्ट्रीमधून बाळाची इतकी गरज दाखवण्याची काय आवश्यकता होती वगैरे वगैरे, तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणातला जो मूलभूत प्रश्न आहे तो इमर्जन्सी पेशंटला तुम्ही ज्या पद्धतीनं ताटकळत ठेवलं, उपचाराविना 5.5 तास ठेवलं, या सगळ्यामुळं ही समस्या जी आहे ती अ, जास्त गंभीर बनलेली आहे. मंगेशकर हॉस्पिटलबद्दलचे हे जे काही प्रश्न आहेत ते जरा नीट पद्धतीनं म्हणजे त्याच्यातल्या ज्या काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून या संदर्भात आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर. सर, खरं तर जेव्हापासून हे सगळं प्रकरण घडलं तेव्हापासून तुम्ही याचा आढावा घेताय आणि एकूणच धर्मादाय हॉस्पिटलची जी अवस्था आहे आपल्याकडं त्याच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. आज मी बघितलं तुम्ही एक ट्विट पण केलेलं होतं की मुळात धर्मादाय लिहिणं हे सुद्धा हॉस्पिटलवरती पाठीवरती बंधनकारक असतं पण ते सुद्धा अनेक हॉस्पिटल लिहित नाहीत. मंगेशकरच्या नावामध्ये पण ते कुठं दिसत नाहीये. काय दिसतं या सगळ्या प्रकरणामध्ये, किती लेवलला चुका घडलेल्या आहेत? लोकांना लाज वाटते. म्हणजे सगळे लाभ आहेत ते धर्मादायच्या नावाखाली घ्यायचे, परंतु स्वतःच्या हॉस्पिटलच्या समोर नावासमोर धर्मादाय लिहायचं नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना लाभ तर सगळे घ्यायचे असतात, परंतु ज्या वेळेला त्याच्यातून काही मिळकत मिळवायची असते त्यावेळेला त्यांना वाटतं की धर्मादाय लिहिलं तर सगळं काही पुन्हा शासनाकडे जाईल किंवा सामान्य लोकांकडे जाईल आणि आपल्या खिशात काहीच उरणार नाही. अशामुळं ते धर्मादायी लिहित नाहीत. सगळ्या हॉस्पिटलना त्यांचं कमीत कमी 2/4 फूट किंवा त्यांचं जेवढं नाव लिहिलंय तेवढंच नाव लिहिणं बंधनकारक आहे. परंतु अशा संदर्भात आतापर्यंत अनेक वेळा शासनाने, चॅरिटी कमिशनरने आदेश देऊन सुद्धा त्यांनी हे पाळलेलं नाही. आणि असं एक रुग्णालय हे नाही, जवळपास 99.99% रुग्णालयामध्ये हीच परिस्थिती दिसते. बरेचदा असं होतं की सामान्य लोकांना पण माहिती नसतं की हे हॉस्पिटल धर्मादाय आहे की नाही आणि तिथं आपल्याला म्हणजे आपल्यावरती काही म्हणजे आपला हक्क आहे. तिथं शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला इतक्या टक्के राखीव तिथं बेड्स अवेलेबल असल्या पाहिजेत. तर ही जी सगळी परिस्थिती आहे ती सुधारायची असेल तर काय काय गोष्टी कराव्या लागतील? पहिली गोष्ट म्हणजे माझं सुरुवातीपासूनच म्हणणं आहे
की याच्यामध्ये मी कुठल्याही रुग्णालयाला आणि तिथल्या प्रशासनाला कमी जबाबदार मानतो. हम्म. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी जबाबदारी आहे ती शासकीय अधिकाऱ्यांची आहे. म्हणजे आता मंगेशकरचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यावर डिव्हिजन, आणि हे आम्हाला सुद्धा आत्ता समजते की डिव्हिजनल कमिशनर त्या बॉडीवर आहेत आणि त्यांचा बॉडीवर घेण्यासंदर्भात तसा ट्रस्टच्या घटनेमध्ये बदल करा असं 1989 सालचे 2000 सालचे ते आदेश आहेत शासनाचे. त्या अटींशिवाय यांना जागाच मिळाली नसती. हम्म. परंतु ना रुग्णालयाला त्याची फिकर आहे, ना डिव्हिजनल कमिशनरला माहिती आहे की अशा प्रकारचं काही आपण त्या बॉडीवर आहोत. म्हणजे या सगळ्या प्रकाराला जेवढं रुग्णालय जबाबदार आहे तेवढंच राज्य शासन, पुणे महापालिका असेल, समाज कल्याण विभाग असेल, कलेक्टर असेल, डिव्हिजनल कमिशनर असेल, हे सगळे जबाबदार आहेत. आपण एखाद्या जागा विशिष्ट कारणासाठी देतोय तर त्या कारणासाठी त्याचा वापर होतोय की नाही हे बघणं ही या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती पार पाडली नाही. किती गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. तर त्यांच्यामध्ये असं मला तो जो काही फेरफार आढळला त्याच्यामध्ये असं म्हणलं की जवळपास 60% जागा, 60% जागा, बेड्स ही राखून ठेवायची. म्हणजे 30% पूर्ण मोफत आणि 30% ना नफा ना तोटा या तत्वावर. आपण अजूनही सगळेजण 10% 20% याच्यावरच लढतोय. मला बरोबर. ते 1989 आणि 2000चा फेरफार बघितल्यानंतर कळलं की बापरे, एवढ्या सगळ्या जागा ठेवायच्या आहेत आणि त्यांनी त्या ठेवलेल्या नाहीत. आणि आतापर्यंत आपण 10% का ठेवल्या नाहीत किंवा 20% का ठेवल्या नाहीत म्हणून आकांड तांडव करत होतो. इथं जर 60% ठेवायचं आहे होतं त्यांना. शिवाय त्याच्यात असं, आणि हे धर्मादायचा अर्थ आपण सगळ्यांनी, विशेषतः जे दीनानाथची बाजू घेत आहेत, दीनानाथ चांगलं रुग्णालय आहे, तिथे उपचार चांगले होतात हे मलाही मान्य आहे, पण बाजू घेत आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की धर्मादायचा अर्थ तुम्ही ज्या लोकांना गरज आहे त्यांना ते सगळं फुकट उपलब्ध करून द्यायचं आहे. धर्मादाय या खात्याखाली उपलब्ध करून द्यायचं आहे. त्यांच्याकडून कुठला पैसा घ्यायचा नाही तुम्ही. मग त्यांनी कुठून पैसा आणायचा तर तो देणग्यामधून वगैरे असा गोळा करायचा आहे. म्हणूनच जागा दिल्या जातात, इन्कम टॅक्स मध्ये सवलती दिल्या जातात, वाढीव FSI दिला जातो, प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सवलती दिल्या जातात, वस्तू किंवा त्यांची इन्स्ट्रुमेंट आणण्यासाठी सवलती दिल्या जातात, देणग्या दिल्या जातात. असं सगळं असतानाही पुन्हा त्या सगळ्या गोष्टी कुणाला द्यायच्या नाहीत आणि आपणच आपल्या पोळीवर तूप पडून घ्यायचं, असं जे धर्मादाय रुग्णालयांचं चाललेलं असतं त्याला राज्य शासन आणि सगळे अधिकारी जबाबदार आहेत. चोर हे चोरच असतात, त्याच्यामध्ये काही शंका नाही. म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, त्यांच्यावर कंट्रोल ठेवायची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्ही ती पार पाडलेली नाही. मला कालच कळलं त्या याच्यानंतर की त्यांनी सगळे जे उपचार करायचे आहेत, सगळे उपचार 100% ते त्या शहरामध्ये, म्हणजे दीनानाथच्या बाबतीत पुणे शहरामध्ये जी शासकीय रुग्णालय आहेत ती जी फी आकारतात तपासण्याची आणि शस्त्रक्रियेची, तेवढीच फी घ्यायची, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाहीये. ही परंतु या केवळ सगळ्या गरीब गोष्टीचा रुग्णांसाठीची आहे की सरसकट? सगळ्यांसाठी धर्मादायचा बापरे. अर्थच तो आहे. नाहीतर मग तुम्ही खाजगी रुग्णालयात जा ना. म्हणजे जर हे ऐकल्यानंतर म्हणून आपल्याला धक्का बसतोय की असं करणं अपेक्षित आहे, तर म्हणजे आपणच म्हणजे किती त्या सगळ्या गोष्टीबद्दल हॉस्पिटलच्या म्हणजे अनभिज्ञ आहोत हे कळतंय. खरोखर धक्कादायक आहे. म्हणून मी त्याच्यातले जे काही सातबाराचं सॉरी फेरफार होता त्याच्यातल्या सगळ्या अटी साध्या कागदावर, त्या हाताने लिहिलेल्या आहेत, त्या साध्या कागदावर लिहून प्रसिद्ध केल्या मी. हम्म. नाही, कारण कळायला या पाहिजे लोकांना. बरोबर बरोबर. नाही, या पर्टिक्युलर तनिषा भिसे प्रकरणासंदर्भात आपण थोडं परत बोलूच. मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे की मी ते थोडंसं त्यांच्या कर चुकवेगिरीचं प्रकरण बघत होतो आणि त्याच्यातनं हे पण लक्षात येत आहे की हे जे आरोप आहेत, म्हणजे आत्ता काही लोक असं म्हणतायत की म्हणजे त्यांना सहानुभूती आहे. तुम्ही पण तुमच्या बोलण्यात उल्लेख केला की काही लोक अजूनही मंगेशकर हॉस्पिटलची बाजू घेत आहेत. आपल्याला म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये मुळात दोषी कोण आहे हे ठरवायचंय. असं करताना आपल्याला काही तथ्य लक्षात घ्यावी लागतील आणि मंगेशकर हॉस्पिटलच्या बाबतीत हा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाहीये. म्हणजे कर चुकवेगिरीच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांच्यावरती हेच आरोप होते. 2010-11 मध्ये म्हणजे त्यांचं जे निव्वळ करपात्र उत्पन्न आहे ते त्यावेळी 15 वर्षापूर्वी 18 कोटी होतं. आता तर ते अजून जास्त असेल, मी आत्ताचे लेटेस्ट आकडे बघितलेले नाहीयेत. पण त्या प्रकरणामध्ये सुद्धा उल्लेख आहे की हॉस्पिटलचे जे कॅन्टीन आहे ते तुम्ही प्रॉफिट मेकिंगच्या उद्देशानं चालवताय. तुम्ही तिथं गरिबांना मोफत मिल तिथं देणं आवश्यक आहे, ते दिलं जात नाहीये. तर हे जे सगळे प्रकार आहेत, म्हणजे आत्ता हे घडत नाहीये, हे याच्या आधीपासून घडतंय.
त्या आधीपासून घडतंय याचं कारण असं आहे, म्हणजे याच्यात अनेक उणिवा आपल्याला दिसून येतील. ते आता योगायोगाने किंवा मी काढलं म्हणून ते फेरफार माझ्या लक्षात आला. त्यांनी कुठलीही गोष्ट तिथं प्रॉफिट मेकिंग करायची नाही हे उघड आहे. 2015 पासून त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही, त्याच्या संदर्भात वाद घातलाय. इन्कम टॅक्सच्या बाबतीत त्यांचे वाद चालू आहेत. त्यांना 100-125 कोटी रुपये दंड झाला होता, तो त्यांनी भरलेला नाहीये. म्हणजे हम्म. सगळ्या चुका करायच्या आणि पुन्हा नामाने निराळे राहायचं, आम्ही धर्मादाय आहोत असं म्हणायचं आणि हम्म. सगळे फायदे ओरबाडायचे, हे चाललेलं आहे. आता बरोबर. पर्टिक्युलर त्या तनिषा भिसे केस बद्दल बोलायचं झालं तर मी त्या कुटुंबियांशी बोललेलो आहे. हम्म. बाकी सगळं मान्य केलं, अगदी ते रुग्णालय खाजगी आहे असं जरी मान्य केलं तरी माझ्या माहितीप्रमाणे त्या महिला तिथं 5 तास होत्या, पूर्वी ट्रीटमेंट घेत होत्या. त्या 5 तासामध्ये त्यांना अ, त्यांच्या ऑपरेशनची तयारी करायला सांगण्यात आलं. त्यांना म्हणजे काही सांगायला सांगितलं. बरोबर. त्यांना गाऊन देण्यात आला, जो याच्यापूर्वी देण्यात येत होतो. त्यांची बाकीची पूर्वतयारी केली आणि तरीही कोणी लक्ष दिलं नाही. आणि 10 लाख रुपये ऍडव्हान्स भरल्याशिवाय लक्ष देऊ नका असं सांगितलं. ही अगदी खाजगी रुग्णालय असतं तरीही ही अत्यंत अमान्य, अमानवी अशी गोष्ट होती, अश्लाघ्य गोष्ट होती. याच्यातून जर त्यांना सोडवण्यात आलं तर मग मात्र सगळी यंत्रणा आपली त्याच्यामध्ये गुरफटलेली आहे आणि ती फक्त या धनदांडग्यांसाठीच काम करते असं म्हणावं लागेल. मला या प्रकरणामध्ये त्या महिलेची कवडीची चूक दिसत नाही. आता जे बाजू घेत आहेत ते त्याला काहीतरी थोडं जातीयवादी किंवा असं स्वरूप देऊ पाहतायत. ते पूर्णपणे चुकीचे आहे. ते म्हणतात की आमच्याकडे ऍडव्हान्स घेण्याची प्रथाच नाही, म्हणजे लिहिण्याची प्रथा नाही. कुठलाही डॉक्टर तसं लिहित नाही. मग यांनीच का लिहिलं? त्याच्या मागे काही मोटिव्ह होता का? हम्म. वर्षानुवर्ष आपण एकच काम करतोय, ते चुकून दुसरं कधी होतं का? याचा अर्थ मग त्यांनी ते जाणीवपूर्वक केले. राहू केतू वगैरे ते केळकरांना बघू दे, परंतु ते जाणीवपूर्वक केले आणि या महिलेवर जाणीवपूर्वक अन्याय केलाय असं माझं स्पष्ट मत आहे. आतापर्यंत जे सर अहवाल आलेले आहेत त्या अहवालातून तुम्हाला असं वाटतंय का की खरोखर आपण दोषीपर्यंत पोहोचू आणि योग्य ती कारवाई होईल? कारण तुम्ही एक ट्विट केल्याचं मी बघितलं की राधाकिशन पवार समितीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट टाळली आहे त्यांनी, ज्या गोष्टीचा तुम्ही आता उल्लेख करत होता की त्या तनिषा भिसे मॅडमला तिथे उपचारासाठी तयार करण्यात आलेलं होतं, त्यांना गाऊन वगैरे देण्यात आलेले होते. म्हणजे याचा अर्थ हॉस्पिटलला सुद्धा कळालेलं होतं की आता यांची कंडिशन जी आहे ती इमर्जन्सी झालेली आहे, आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ती करावी लागणार आहे, त्याच दिवशी करावी लागणार आहे. मग या गोष्टीचा उल्लेख त्या रिपोर्टमध्ये नाहीये. याचं कारण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की समिती नावाचा आपला जो राज्य शासनामधले प्रकार आहे ना, तो मुळातच हम्म. घातकी आहे. तो वेळ काढूपणाचा आहे, तो विषय टाळण्याचा प्रकार आहे. यापूर्वी हम्म. मागच्या वर्षी मी त्याच्यावर लिहिलं होतं की अशा समित्या तेव्हाच नेमल्या जातात त्यावेळेला जनतेच्या भावना थोड्या शांत होऊ द्यायचा वेळ असतो त्यावेळेला. खरंच जर याच्यामध्ये चौकशी झाली असती त्रयस्थ तटस्थ, तर म्हणजे पैकी कुणाची बाजू न घेणारा तर वेगळं सत्य बाहेर आलं असतं. आणि ही जी कमिटी आहे त्याच्यामध्ये राधाकिशन पवार हे स्वतः डॉक्टर आहेत. कुठला उल्लेख आला पाहिजे आणि कुठला येऊ नये हे त्यांना चांगलं कळतं. म्हणजे पेशंटची तयारी केली बरोबर. ही बाब त्याच्यातून सुटली असं मानायला मी तयार नाहीये. ती जाणीवपूर्वक ठेवण्यात आली, कारण पुढे जर काही झालं तर ते शिक्षा सौम्य व्हावी यासाठी ते केलं गेलं असावं असं माझं स्पष्ट मत आहे. अ, एक हे पण दिसतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांनी त्यांचं डॉक्टर म्हणून कर्तव्य जे आहे ते पार पाडायला, म्हणजे ते त्यांची ड्युटी निभवायला तयार होते. फक्त हा जो सगळा प्रश्न आहे तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला फसलेला होता आणि त्यामुळं त्यांच्यावरती उपचार होऊ शकले नाहीत असं सुद्धा एक कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. तर याच्यातनं डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट देण्याची ही सगळी तयारी चालू आहे. हा पहिल्यापासूनच त्या रुग्णालयाकडून जी मेजर गुन्हा म्हणेन मी, चूक नाही म्हणणार, ती हीच आहे की तुम्ही पहिल्यांदा त्या डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करताय, आपल्या डॉक्टरांना, आणि त्या महिलेनं रागाने हे केलं वगैरे असे आरोप करताय. हे खरं तर सुरुवातीच्या काळात व्हायला नको होतं. डॉक्टरांनी त्याच्यावर अमाऊंट लिहिली आणि बाकी नर्स वगैरे किंवा जे बाकी अटेंडंट असतात ते काही हम्म. गाऊन घाला, उपाशी राहा, काही खाऊ नका, एवढंच ऑपरेशनची बेसिक गोष्टी तयारी डॉक्टरांनी सांगतात. सांगितल्याशिवाय करत नाहीत. हम्म. हे हे किती, हे तो काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग नाही, काय करायचं हे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कुठलंही
इतर कर्मचारी ते करत नाही. आणि हे केलं असल्यानंतर त्यांना थांबायला सांगणं, म्हणजे डॉक्टरांना माहिती आहे की त्यांनी पैसे भरलेले नाहीत, 2-3 लाख रुपये भरायला तयार आहेत, परंतु त्यांच्यावर सगळे भरल्याशिवाय उपचार करायचे नाहीत. मग त्या बाई वैतागल्या असतील, त्यांचं काही ब्लिडिंग झालं असेल, काय झालं असेल, त्यांनी तिथून जायचा निर्णय घेतला, कारण पैसेही नाहीत. मी त्या बाईंची बाजू घेत नाही, मी अजून भेटलेलो नाही, फक्त त्यांच्या कुटुंबियांशी 2-3 वेळा बोललोय. पण जे काय तटस्थपणे दिसतंय ते हे दिसतंय की सगळी चूक ही त्या डॉक्टरांची. साधं जर कोणी जास्त ऍडमिट झाला, त्याला त्रास होत असेल, तर तिथला शिपाई किंवा बाकीचे अटेंडंट असतात, ते सुद्धा डॉक्टरांना सांगतात की खूप त्रास होतोय, काहीतरी बघा म्हणून. आणि इथं कुणीच सांगितलं नाही, याचा अर्थ मी बघितलंय, मी सांगेपर्यंत तुम्ही हात लावू नका, पुढचं काही करू नका, पैसे भरल्यानंतर पुढं काय करायचं बघू, असं याच्यामध्ये घडलेलं स्पष्टपणे दिसते. खरं तर याच्या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, परंतु आता झाले जवळपास 10 दिवस झाले, आपण अजून त्या चौकशीच्या आणि चौकशीच्या अहवालांच्या फेऱ्यामध्येच अडकलेलो आहोत. आणि बरोबर. अशा केसेसमध्ये नंतर तो पुरावा इतका सौम्य होत जातो की पुन्हा कोणाला अडकवणं सोपं वाटत नाही. आणि अजूनही म्हणजे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, ज्यावेळेला मी ट्विट केलं की पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा का नाही, हे सगळं तपासणं वगैरे, 6 महिन्यातून एकदा तपासणं, पेशंट रेफर केलेत की नाही, रेकॉर्ड ठेवणं वगैरे, ही जबाबदारी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची होती. ती त्यांनी पार पाडली नाही. मी ट्विट केल्यानंतर, म्हणजे मी असं म्हणतो कारण मी केल्यानंतर ते घडलंय म्हणून म्हणतो, माझं मला श्रेय नाही घ्यायचं. हम्म. मग त्यांनी नोटीस पाठवलेली आहे, आणि त्याचाही अहवाल अजून आलाय की नाही माहिती नाही. पूर्वी बरोबर. अशी परिस्थिती होती की पुणे महापालिकाच पेशंट रेफर करायची, ती प्रथा बंद पडली. हे सगळं, आणि हे फक्त ही शासनाची जागा आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या जागांचा आणखी रडगाणं तो वेगळाच वेगळंच इतिहास. आहे. बरोबर. नाही, या सगळ्या प्रकरणामध्ये आता करासाठी सुद्धा म्हणजे 22 कोटींचा जो कर आहे तो तातडीनं भरा, म्हणजे त्याची 2 दिवसांची मुदत कदाचित पुढच्या काही तासांमध्ये संपेल. पण त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या वर्षांपासूनची जी थकबाकी आहे ती वसूल करण्याचं धाडस आतापर्यंत महापालिकेनं दाखवलेलं नव्हतं. अचानक हे सगळं प्रकरण पेटल्यानंतर त्यांनाही साक्षात्कार झालाय की हो, त्या सगळ्या प्रकरणामध्ये जनरल टॅक्सचा पण 50% आणि बाकीचे जे सगळे टॅक्स आहेत ते त्यांनी देणं भाग आहे. तर ही सगळी गोष्ट महापालिकेला सुद्धा इतक्या उशिरा कळावी. उशिरा कळावी म्हणजे हेच तर साठलोट असतं त्याच्यामध्ये. हेच मी जे साठलोट म्हणतो ते यालाच म्हणतो. 2015 पासून हा टॅक्स बाकी आहे हो. सगळ्या. म्हणजे 2019ला मला वाटतं तो 7 कोटीपर्यंत गेला होता, 2017 की 2029ला. कुणाकडे जर साधा माणूस असेल तर लगेच त्याचं शटरला कुलूप लावू, त्याच्या घरासमोर निदर्शनं कर, ते ढोल वाजव वगैरे करतात. आणि या हॉस्पिटलच्या बाबतीत मात्र काहीही केलं नाही. आणि आता नोटीस देत आहेत, नोटीस सुद्धा 2 दिवसाची. कदाचित आतापर्यंत त्यांनी कोर्टात जाऊन स्टे घेतला पण असेल. हम्म. म्हणजे हे काय हे फक्त ज्याला आपण रकाना भरणं म्हणतात ना, तशा प्रकारच्या बरोबर. कारवाया चालू झाल्या. दीनानाथ मंगेशकर जात्यामध्ये बाकी असे अनेक रुग्णालय आहेत जी सुपामध्ये आहेत. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार की नाही, हा फार मोठा प्रश्न आहे पुढचा. बरोबर. तर मलाही तेच म्हणायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये तनिषा भिसेंच्या दोषींपर्यंत पहिल्यांदा आपण पोहोचलं पाहिजे आणि तिथं थांबलं पण नाही पाहिजे, कारण उद्या अजून कुठल्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा नवीन तनिषा भिसे यांच्या सारख्या एखाद्या महिलेला हाच त्रास भोगायला लावू नये, याच्यासाठी अजून पुढं आपल्याला जावं लागेल. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे पण दिसलं की म्हणजे ज्यावेळी हे सगळं घडत होतं त्याच्या अवघे काही दिवस आधी, म्हणजे 10-15 दिवस आधी 17-18 फेब्रुवारीचा एक आदेश आहे. सरकारनं त्यांना जमीन दिलेली होती अ, त्या रस्ता रुंदीकरणासाठीची, पुलासाठीची मला वाटतं काहीतरी. तर या सगळ्याबद्दलचे नियम काय सांगतात, म्हणजे की तुम्ही जेव्हा सरकारकडनं सवलती घेता तेव्हा त्याच्या बदल्यात काय काय गोष्टी करणं अपेक्षित आहे? आता दोन गोष्टी याच्यामध्ये. त्यांच्याकडे जी आता दिलेली जागा ती खाजगी जागा आहे. सॉरी, ती सरकारी जागा आहे. 1 रुपया काय? वार्षिक भाड्याने दिलेली 24,000 स्क्वेअर मीटर जागा. त्याच्या पलीकडे त्यांनी खाजगी जागा विकत घेतली. त्या दोन्हीला जोडण्यासाठी नाल्यावर रस्ता बांधण्यासाठी त्यांना परवानगी होते, आणि त्यासाठी 8,000 स्क्वेअर फूट जागा राज्य शासनाने मंजूर केली. मुद्दा असा आहे की कुणालाही काही देताना, म्हणजे अगदी चौथीची स्कॉलरशिप जरी द्यायची असली तरी हम्म. त्याची बरीच कागदपत्र तपासली जातात. इथं बरोबर. आपला 25 कोटी महापालिकेचा थकबाकी आहे, 100 कोटी थकबाकी. रुपये दंड केलेला भरलेला नाहीये, इतर अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत, इतर अनेक गोष्टींचं त्यांनी पालन केलेलं नाही. त्यांनी
म्हणजे जे धर्मादाय म्हणून करायचं होतं ते धर्मादाय सारखं राहिलेलं नाही, त्याचा कमर्शियल वापर होतोय. हे सगळं माहिती असताना ज्या अर्थी राज्य शासकीय पातळीवर मंत्रालयाच्या पातळीवर असं काहीतरी दिलं जातं, त्यावेळेला त्यांचे लागेबांधे कुठपर्यंत पोहोचले तसं लक्षात येतं. हे काही त्यांच्या कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही गुन्ह्याला वर कारवाई करायचीच नाही, त्याच्याशी पाठीशीच घालायचा, त्याला पाठीशीच घालायचं असं जवळपास ठरलेलं असल्यामुळं. बरं, याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 1 रुपयाने जागा मिळाली. ते बांधण्यासाठी देणग्या गोळा करण्यात आल्या. हो. FSI मध्ये सवलत मिळाली, टॅक्समध्ये सवलत मिळाली, इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळाली. असं असतानाही तुम्ही प्रॉफिट मेकिंग करताय. आणि असं असूनही 60% सोडून द्या, 10%, 20% रुग्णांनाही तुम्ही सेवा देत नाही. याच्यासाठी विजय कुंभारला परत ती कागदपत्र शोधणं नाही करायची गरज काय होती? हम्म. राज्य सरकारकडे ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती जशीच्या तशी अवेलेबल असणार आहे. म्हणजे सगळी कागदपत्र अवेलेबल आहेत त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा त्यांना ही कारवाई करायची नाहीये. हा, करायची नाही याचं कारणच मी पहिल्या ट्विट पासून म्हणतोय. ही करायची नाही याचं कारण त्यांचं संगनमत आहे, साठलोट आहे. याच्यामध्ये सगळ्यांचा कुठेतरी एकमेकांना सांभाळून घेण्याचा, एकमेकांना बेनिफिट मधला हेतू आहे. त्यामुळेच राज्य शासनाच्या, पालिकेच्या आणि इतर कुठल्याही अधिकाऱ्यांना यांच्या चुका दिसत नाही, त्यांच्यावर कारवाई करावी असं वाटत नाही. जनता कितीही उपाशी मिळाली, जनतेवर कितीही अन्याय झाला तरी यांना त्याचं काहीही वाटत नाही. हे उघड दिसून येते. 15 पासून प्रॉपर्टी टॅक्स आहे. एरवी किरकोळ 1 लाख झालं तरी पेपरला नावं छापणार आहे, अजूनही गप्प आहेत. बरोबर. हे सगळं कशाचं देतं काय? हेच तर एकूण या संगणमत. हॉस्पिटलच्या ट्रस्ट बद्दलचे सुद्धा काही प्रश्न लोक विचारतायत, की म्हणजे तुम्ही जमीन घेताना एका नावानं घेता, मग नंतर पुन्हा त्याच्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट पण येतं, आणि मग ते सहकार्यानं हे सगळी गोष्ट चालवतात. तर याच्यामध्ये पण काही नियमांचा भंग आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आता जे ज्या काही ट्रस्टला दुसऱ्या जागा दिली असं म्हणतात, ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना जी जागा ज्या वेळेला दिली होती ही, त्यावेळेला ज्या कंडिशन टाकल्याच 18 कंडिशन, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की ही जागा कुणालाही भाड्याने देता येणार नाही, गहाण ठेवता येणार नाही, या जागेवर इतर कुणाला काही काम करू देता येणार नाही, या जागेसंदर्भात कुठलाही त्रयस्थ पक्षाचा संबंध ठेवता येणार नाही, कमर्शियल वापर करता येणार नाही, सेवाभावी कार्यासाठीच ही जागा वापरली जावी, असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि असं जर आढळलं तर ही जागा परत घेण्याची तरतूद त्याच नियमावलीमध्ये आहे. पण बघायचं कोणी? हे डिव्हिजनल कमिशनर त्या बॉडीवर आहेत. हे डिव्हिजनल कमिशनरांना तरी आता माहिती आहे की नाही? कारण त्यांचं गेल्या 4-5 दिवसात मी काही स्टेटमेंट बघितलेलं नाहीये. बरोबर. परंतु ते जे हे झालेलं आहे, फेरफार वगैरे, त्याच्यामध्ये ही अट स्पष्टपणे आहे की यांची नियुक्ती राज्य शासनाने त्या ट्रस्टवर केली आणि ट्रस्टला घटनेमध्ये बदल करायला सांगितलंय. ट्रस्टने त्या डिव्हिजनल कमिशनरना हे कधी कळवलंय का? कधी मिटिंग वगैरे असतायत का? या सगळ्याची आता चौकशी झाली पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न या निमित्तानं, म्हणजे आपण बघत होतो की विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण सारखी योजना येते आणि महिलांना 1,500 रुपये दिले जातात, 2,100 रुपयांचं आश्वासन दिलं जातं. पण लोकांसाठी खरं तर बेसिक गरजेच्या कुठल्या गोष्टी आहेत, तर अशा आरोग्याच्या, शिक्षणाच्या गोष्टी आवश्यक आहेत. या निमित्तानं जर खरोखर एक उदाहरण सेट होणार असेल, तर आरोग्य व्यवस्थेमध्ये नेमके कुठल्या कुठल्या लेवलला बदल होणं आवश्यक आहे, आणि चॅरिटी हॉस्पिटलची ही सगळी यंत्रणा जर जागेवर आणायची असेल तर त्याची सुरुवात कशी करावी लागेल. याच्यात एकच गोष्ट महत्वाची आहे, हे होणं सध्या शक्य वाटत नाही. कारण याच्यासाठी जे असे चॅरिटी मध्ये काम करणारे लोक किंवा राज्य शासनामध्ये काम करणारे लोक जे सरकारी हॉस्पिटल चालवतात, हे म्हणजे तिकडे भ्रष्टाचार आहे, इकडेही भ्रष्टाचार आहे. म्हणजे बरोबर. भ्रष्टाचार नाही अशी एकही जागा नाही. याच्यामध्ये मानसिकतेमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. म्हणजे सरकारी नोकरांना वाटतं की आपण तिकडे सरकारी हॉस्पिटलमध्ये काही गोंधळ घातला, कशी टेंडर काढली तरी चालतं, त्याच्यातला जसा 10-20%च लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणजे जे काय असेल ते. आणि बरोबर. आणि खरं तर जेवढा खर्च होतोय ना, म्हणजे एवढी हजारो हॉस्पिटल आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, मेजर हॉस्पिटल, हे धर्मादाय हॉस्पिटल, हे म्हटल्यानंतर आपल्या राज्यातल्या प्रत्येक आरोग्यालयात इतकी परिस्थिती आहे. परंतु ती मिळत नाही, कारण दोन्ही बाजूने होणारा भ्रष्टाचार. जर दीनानाथ मंगेशकरवर जर कारवाई झाली त्या रुग्णालयावर, तर ती अशी झाली पाहिजे की अशा प्रकारचं काम किंवा इतर कुणीही करणार नाही. कारण याच्याबद्दलचा एक ऑरा जो आहे
की बरोबर. मंगेशकर हॉस्पिटल, त्याच्या मागे असणारे लोक, त्यांना असणारी सहानुभूती, ते आता ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये जो काही गोंधळ घालतात तो गोंधळ, हे पाहता अशा रुग्णालयावर जर कारवाई झाली तर बाकीची रुग्णालये आपोआप जमिनीवर येतील असं माझं मत आहे. आणि हे झाले समोर आलेले गुन्हे. बरोबर. याच्या पलीकडे पुण्यातलं छोटंसं उदाहरण देतो, रुबी हॉलचं किडनी रॅकेट 3 हो. वर्षापूर्वी उघडकीस झालं. अजून चौकशीच्या मागे चौकशी चालू आहे. कधी त्याची चौकशी होणार? किडनी रॅकेटची चौकशी व्हायला 3 वर्ष. बरोबर. असंच चाललं तर मग काय, एक नाही अशा तनिषा विशेष शेकडो. आणि आत्ताच कुठलं तरी नांदेडचं कुठलं तरी उदाहरण आलंय की तिथेही पैसे दिल्याशिवाय 40 लाख रुपये भरल्याशिवाय मृतदेह. त्याच्यात आणखी एक स्पष्ट तरतूद आहे कायद्यामध्ये की कुणाचाही मृतदेह पैशासाठी थांबवून ठेवता येत नाही, धर्मादायाला तर नाहीच नाही. बरोबर. पण हे हं. कधी होईल? ज्या वेळेला आपण माणूस म्हणून वागायला सुरुवात करू, ज्यांच्यावर ही कारवाई करायची जबाबदारी आहे, ज्यांच्यावर हे सगळं पाळण्याची जबाबदारी आहे, ते जर माणूस म्हणून वागताना दिसले तर काहीतरी कारवाई झाल्याचं दिसेल. अन्यथा पुन्हा त्याच समित्या, त्याच तनिषा भिसे, तेच मुख्यमंत्री, तेच सगळे अधिकारी, आणि आपण पुन्हा असा एक कार्यक्रम करू. यापेक्षा काही वेगळं होणार नाही. आरटीएल कार्यकर्ते म्हणून तुम्ही इतक्या दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवरती लढताय, त्यामुळं व्यवस्थेचं हे जे काही भीषण वास्तव आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे, आणि म्हणूनच तुम्ही जे कटू आहे पण सत्य आहे ते तुम्ही सांगताय की खरोखर व्यवस्था जर बदलायची असेल तर मानसिकता बदलल्याशिवाय काही उपयोग नाही. नाहीतर या सगळ्या चौकशी समित्या आणि अहवाल हे केवळ दिखावे ठरतात. विजय कुमार सर वेगवेगळ्या विषयावर लढत असतात, त्यामुळं त्यांना माहिती आहे की याचं पुढं काय होणार. आणि जाता जाता त्यांनी जे उदाहरण सांगितलं रुबी हॉलचं, ते सुद्धा खरोखर विचारात घेण्यासारखे आहे की 3 वर्षांपासून त्याच्यामध्ये पुढे काही झालेलं नाहीये. आपण आशा करूयात की किमान मंगेशकर हॉस्पिटलच्या या प्रकरणामध्ये तरी आरोग्य सेवेच्या बाबतीत काही लँडमार्क सेट होतील, अशा पद्धतीनं काही डिसिजन होतील. ते होत आहेत की नाहीत हे आपण बघत राहू. पण तुर्तास सर धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.